आणि आता बातमी बुलढाण्यात नाही। बुलढाण्यातील पुरस्कार विजेते शेतकरी कैलास नागरे यांनी मृत्यूला कवटाळलंय। खडकपूर्णा जलाशयातनं शेतीसाठी पाणी मिळत नसल्यानं शेतकरी कैलास नागरे यांनी आत्महत्या केली आहे। बुलढाण्याच्या देऊळगाव राजा या तालुक्यातल्या शिवनी आरमाळ या ठिकाणची ही धक्कादायक आणि तितकीच हृदयद्रावक घटना आहे। 4 पानांची सुसाईड नोट लिहित कैलास नागरे यांनी आत्महत्या केली आहे। त्यामुळे परिसरात सध्या तणावाचं वातावरण पसरलंय। शेतकरी कैलास नागरे यांना राज्य शासनाचा युवा पुरस्कार मिळाला होता आणि असा पुरस्कार विजेता शेतकरी आत्महत्या करतो, त्याला आत्महत्या करावी लागते, यापेक्षा मोठं दुर्दैव काय असू शकतं। जो शेतकरी होता तो आमचा आदर्श शेतकरी होता आणि त्याने 2 वेळा आंदोलन पण केले, उपोषण पण केलेले आहेत। मुळात त्या माणसाचं प्रबोधन करण्यासाठी शासन कमी पडलंय का आणि आपण नियमाच्या बाहेर त्यांना परवानगी हवी होती का, या सगळ्या गोष्टी तपासून बघाव्या लागतील। जर जाणीवपूर्वक दिरंगाई झाली असेल तर त्या अधिकारावर कारवाई होईलच, परंतु हा अतिशय चांगला शेतकरी होता, तरुण शेतकरी होता आणि दुसरी गोष्ट प्रयोगशील शेतकरी होता, त्याला पुरस्कार मिळालेले आहेत। अशा शेतकऱ्यांना आत्महत्या करणं ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे, म्हणजे महाराष्ट्राला शोभणारी नाही। आणि जे काही दोषी अधिकारी असतील किंवा दोषी कोणी असतील त्यावरती कारवाई करण्यासंदर्भात त्या विभागाला कळवण्यात येईल।